ताज्या मटारचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे मी आज बनवते मटारची गोल भजी। ही भजी अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। या भज्यासोबत खाण्यासाठी आपण एकदम सोपी आणि झटपट बनणारी टोमॅटोची चटणी देखील पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी धनश्री आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। ही मटारची भजी बनवण्यासाठी सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घ्या। यामध्ये 1 वाटी मटार टाकायचा आहे आणि झाकण लावून हे आपण मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत। तर हे पहा, इथे मी मटार मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। यानंतर एक मिक्सिंग बाउल घ्या। यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही थोडंसं आंबट असेल तरी चालेल, भजी छान फुलतात। यानंतर यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा जिरं। हे टाकल्यानंतर हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फिस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने हे दही एकजीव करून घेऊया। यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। इथे तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। यानंतर यामध्ये टाकायचं आहे 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ। पीठ टाकून झाल्यानंतर दह्याच्या मिश्रणामध्ये हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न टाकता हे पीठ मिक्स करून घ्या आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गरजेनुसार यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत, तर पूर्णपणे मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी आपण ह्या मिश्रणासाठी वापरलेलं आहे। आता बाकीचं साहित्य यामध्ये टाकूया। थोडंसं आल्याचे बारीक बारीक तुकडे करून मी घेतलेले आहेत। तसेच हिरवी मिरची सुद्धा बारीक बारीक तुकडे करून इथे घेतली आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं देखील बारीक तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत आणि जो मटार आपण मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखी 2 ते 3 चमचे पाणी टाकून तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता। या पिठामध्ये आपण मटार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण तसंच भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत भजीसोबत खाण्यासाठीची टोमॅटोची चटणी बनवूयात। एक कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत 3 कट केलेली लाल टोमॅटो। चटणी बनवण्यासाठी शक्यतो लाल टोमॅटोचाच वापर करायचा आहे, तर इथे मी 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। ही टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये 4 ते 5 लाल सुकलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या। यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून हे पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातात। तर ही चटणी एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। यानंतर यामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे। टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो यामुळे बॅलन्स होतो। साखर घातल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटे हे टोमॅटो आपण असेच शिजवून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर याची चटणी बनवून घेऊयात। आता आपण भजी बनवून घेऊया। तर जे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। कोथिंबीर मिक्स केल्यानंतर यामध्ये पहा अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। सोडा घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यानंतर हे पीठ पहा छान फुगलं जातं। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण भजी सोडून घेऊया। भजी सोडत असताना भजी गोल गोल सोडून घ्यायची आहेत, म्हणजे ती छान फुगली जातात आणि गोल गरगरीत तयार होतात। ही भजी तळून घेताना मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत। मध्यम आचेवरती ही भजी एकसारखी तळून घ्यायची आहेत, म्हणजेच ती कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात। भजी सोडून झाल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे एका रंगावरती एकसारखी भजी तळली जातात।
जर तुम्हाला 30-30 भजी खाऊन कंटाळा आला असेल तर थंडीच्या दिवसामध्ये मटार एकदम स्वस्त भेटतो, त्यामुळे या पद्धतीची भजी तुम्ही नक्की बनवून पाहू शकता। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे पहा, आपली भजी इथे एकसारखी तळून झालेली आहेत, ही आपण काढून घेऊया। आपल्या चॅनलवरती मटार कचोरीची देखील रेसिपी मी अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही मटार कचोरीची रेसिपी पाहू शकता। याच पद्धतीने मी सर्व भजी बनवून घेत आहे। ही भजी आतून स्पॉन्जी म्हणजेच आतून जाळीदार आणि वरून क्रिस्पी तयार होतात। आणि मगाशी जी आपण टोमॅटोची चटणी बनवलेली आहे त्यासोबत ही भजी तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर या पद्धतीची भजी तुम्ही नक्की बनवून पहा। इथे मी एक भजी तुम्हाला तोडून दाखवत आहे। आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे।